नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण भारताचं लक्ष लागून असलेल्या निवडणुकीचे निकाल धडाधड यायला सुरुवात झालेली आहे. 543 जागांसाठी जे काही मतदान झालं होतं त्या मतदानाचे निकाल आज सकाळपासून लागायला सुरुवात झालेली आहे. मतमोजणी धूमधडाक्यात सुरू झालेली आहे. संपूर्ण देशामध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे या संपूर्ण निकालाची. आणि आपण पाहतोय की या संपूर्ण निकालामध्ये BJP आघाडी मारते की काँग्रेस आघाडी मारते अशा प्रकारचं एकंदरीत पैजा या संपूर्ण भारतवर्षामध्ये लागलेले आहेत. आणि संपूर्ण भारतामध्ये हा जो काही निकाल आहे हा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागतो अशा प्रकारची उत्सुकता सातत्याने लागलेली आहे. आपण पाहतोय की अनेक TV चॅनल्सवरती आज सकाळपासून निकालानं सुरुवात झालेली आहे. आणि या निकालानं सुरुवात झालेली असल्यानंतर 239 जे काही सीट्स आहेत त्याच्यावरती BJP आघाडीवरती आहे आणि 216 जे काही सीट्स आहेत त्याच्यावरती काँग्रेस आघाडीवरती आहे. त्यामुळे आता हा जो काही निकाल आहे हा निकाल येत्या अगदी 2 तासामध्ये सगळ्यांच्या हाती येणार आहे आणि 2 तासातच या संपूर्ण देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत. या भारत देशाचं जे काही इलेक्शन आहे, जी काही निवडणूक आहे, या निवडणुकीवरती सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपल्याकडे काही लोक आले चर्चेसाठी. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. नानासाहेब नमस्कार. रवींद्र इंगळे जे आहेत ते पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. दुसरे जे काही पाहुणे आहेत आपल्याकडे ते पण मनसेचे हॅलो येद्रे. दुसरे जे पाहुणे मनसेचे हर्षल ते देखील आपल्याकडे आले. ते देखील या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. नानासाहेब मला एक सांगा, जगातली सर्वात मोठी जी काही लोकशाही ती आपली भारतातली लोकशाही आहे आणि वर्षानुवर्षापासून म्हणजे काँग्रेसच्या हातात सत्ता होती किंवा आणखी मध्ये काही थोडाफार सत्ता बदल झाला होता. ही जी काही लोकशाही टिकवण्याचं काम काँग्रेसने देखील करून ठेवलेलं आहे. सातत्याने या देशामध्ये जो काय अगदी शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था भारतीय राज्यघटनेने आपल्या देशामध्ये केलेली आहे. आणि त्यामुळेच या भारतीय राज्यघटनेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही घटना या देशाला दिलेली आहे, बहाल केली आहे, त्या राज्यघटनेवरती या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास आहे आणि तो विश्वास सातत्याने सार्थ होताना दिसतोय. जसं हे इलेक्शन सुरू झालं आणि अबकी बार 400 पार अशा प्रकारचा एक नारा BJP सरकारतर्फे देण्यात आला आणि काँग्रेसने देखील अनेक दावे केले. याच्यामध्ये कुठेतरी लोकशाही धोक्यात येते आहे, संविधान बदललं जाईल अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या, अशा प्रकारचा संशय BJPवरती व्यक्त केला गेला. आणि आजचा तो एक दिवस येऊन ठेपलेला आहे की नक्की लोकांना कोणाच्या बाजूने मतदान करायचं आहे, नक्की लोकांना कोणाचं सरकार हवं आहे. काय आपण सांगा आपल्या या लोकशाहीबाबत? लोकशाहीचा अतिशय मोठा उत्सव आज म्हणजे साजरा झालेला आहे आणि त्याचे रिझल्ट्स यायला सुरुवात झालेली आहे. एक्झिट पोलने 2 दिवसामध्ये जे त्यांचे अंदाज वर्तवलेले ते सगळे साफ पडताना आपल्याला दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रापैकी 8 जागांवर 6 जागांवर इंडिया आघाडी म्हणजे महाआघाडी पुढे दिसते. नरेंद्र मोदीसुद्धा पिछाडीवर दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी जी घटनेने लोकांना जो अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये किती ताकद आहे आणि इथला मतदार किती सुज्ञ आहे हे या ठिकाणी प्रकट होतं आहे. धुळ्यामध्ये सुद्धा शोभा बच्छाव या आघाडीवर दिसत आहेत. डॉक्टर भामरेंचे बॅनर लागलेले आहेत स्वागताचे म्हणजे निवडून आल्याचे. इतक्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतानासुद्धा या ठिकाणी निकाल अशा पद्धतीने येतात. म्हणजे लोक इतके सुज्ञ आहेत की चांगल्या पट्टीच्या कार्यकर्त्यांना देखील आपला अंदाज येऊ देत नाही आणि अतिशय घटनेच्या ताकदीमुळे आपलं या ठिकाणी लोकशाहीचं वर्चस्व हे सिद्ध होताना आज दिसत आहे. नानासाहेब अगदी बरोबर बोला तुम्ही की या शहरामध्ये बॅनर लागले आहेत. जसं धुळे शहरामध्ये बॅनर लागले आहेत डॉक्टर भामरे विजय झाल्याचे, तसे संपूर्ण भारतामध्ये परवापासून बॅनर लागायला सुरुवात झाली. आणि त्याचं कारणच असं आहे की परवाचे जे काही एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलच्या माध्यमातून BJPवाल्यांचा प्रचंड कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी बॅनर लावायला सुरुवात केली. आपल्यासोबत हर्षल परदेशी आहेत, मनसेचे धडेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी पण ते आहेत. हर्षलजी मला सांगा, आपण पाहतोय की बॅनर सगळीकडे लागले आहेत. आज आपण धुळ्यात राहतो, धुळ्यात देखील सुभाष भामरेचे बॅनर लागले आहेत. आपल्या सुभाष भामरेंना शुभेच्छाच आहेत. सुभाष भामरे निवडून येत, पण त्यांच्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शोभा बच्छाव देखील उभे आहेत. त्या देखील निवडून येऊ शकतात अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. जर उद्या सुभाष भामरे म्हणजे आजच्या मतमोजणीमध्ये जर सुभाष भामरे पडले, आपण असं धरूया कारण की अजून पण संपूर्ण निकाल या हाती यायचा आहे, तर हा जो काही बोर्ड लावण्याचा प्रकार होतो तो आता नाही आहे का? तो अपमानास्पद नाही का? जर आपल्याला त्याच्यामध्ये पराभव पत्करावा लागला तर तो अपमानास्पद नाही का? काय सांगा आपण या सगळ्या बाबतीत? खरं तर जेव्हा सुभाष भामरेंची उमेदवारी जाहीर झाली आणि शोभाताई बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली
नागरिकांचं मत होतं, जनतेचं मत होतं की धुळे शहरातील उमेदवार हवा नागरिकांना. शोभाताई बच्चाव हे मूळ धुळ्यातल्या नाहीत. धुळे लोकसभेत त्यांचं मतदान आहे, पण त्या पूर्वी नाशिकमधल्या होत्या. नागरिकांना हवं आहे की धुळे शहरातलं नेतृत्व. आणि राहिला प्रश्न बॅनरचा, तर सुभाष बाबा भामरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार हे पूर्वीही जाहीर झालं होतं, आत्ताही जाहीर आहे. आत्ता दुसरे पोल चालू आहेत, अजून अंतिम निकाल बाकी आहेत आणि सुभाष बाबा भामरे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हा आमचा विश्वास आहे. आपण पाहतो की मनसे BJP सोबत अलायन्स आहे, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की सुभाष भामरे हे निवडून येतील. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीतले जे काही बोर्ड लावले आहेत त्याच्यामध्ये काय तो आम्हाला आता ते पण वाटत नाही. आमचा तो कॉन्फिडन्स आहे, आम्हाला अशी खात्री आहे की सुभाष भामरे निवडून येतील. त्यामुळे अशा प्रकारचे बोर्ड लागले आहेत. आपल्या या कार्यक्रमामध्ये चंद्रमणी वाघ देखील इथं आता सहभागी झाले आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. अतिशय बारकाईने या संपूर्ण धुळे शहराचं जे काही राजकारण असतं त्या राजकारणावरती त्यांचंही लक्ष असतं आणि अतिशय उत्तम त्यांचं भाष्य असतं. मगाशी आमची अशी चर्चा झाली की या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला जो काही देश आहे तो देश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना या संपूर्ण देशाला बहाल केली आहे त्याच्यामुळे शेवटच्या माणसाला मला न्याय मिळेल अशा प्रकारचं त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं आणि शेवटच्या माणसापर्यंत न्याय दिला जातो. गेली 50 वर्ष 75 वर्ष काँग्रेसचं देखील सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारनं देखील घटनेनुसारच राज्य केलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये जे काही BJPचं सरकार आलं त्याच्यावरती आता गेल्या या निवडणुकीमध्ये घटना बदलतील किंवा या देशाचं संविधान बदललं जाईल अशा प्रकारचे आरोप झाले. काय आपण सांगाल या संपूर्ण लोकशाहीच्या या आपल्या या उत्सवानिमित्त आणि आपण काय बोलू याबाबत? जेव्हापासून 2014ला या देशात भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून मोदी सरकारने जे विविध कामं केले किंवा ज्या योजना आणल्या एका विशिष्ट धर्माला समोर ठेवून त्यांनी सर्व काम केलं आणि संविधान बदलण्याचं नव्हे तर प्रत्येक कलम त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अशी बदलवण्याची तयारी चालू आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अशी शंका यायला लागली की इथलं संविधान बदलतं आहे की काय. त्यामुळे मोदी सरकार जे आहे ते लोकांच्या पूर्णपणे मनातनं उतरलेलं आहे. स्वतः मोदी हे हुकुमशाहप्रमाणे वागत असतात. त्यामुळे इथली जी जनता आहे सध्याची जी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ती डायरेक्ट मोदी विरुद्ध जनता आहे. त्यामुळे ह्या भारतातला जो कल आहे किंवा जो भारतातला जो मतदार आहे हा मतदार संविधानाच्या बाजूने राहील आणि आता फक्त कल येत आहेत परंतु यानंतर इंडिया किंवा जे घटक पक्ष असतील इंडियाचे हे निश्चितपणे पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत असं माझं मत आहे. इंडियाचे जे घटक पक्ष आहेत ते निश्चित पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं मत चंद्रमणी वाघ यांनी व्यक्त केलं आहे. मुळातच प्रश्न असा आहे नानासाहेब की कुठलीही जी काही प्रक्रिया आहे ती नैसर्गिक प्रक्रिया असते. मुळातच आपण अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आपण जर या संपूर्ण देशाचा कारभार बघितला राज्य कारभार बघितला किंवा एकंदरीतच पक्षांचा जो काही कारभार बघितला तो असा आहे की फार मोठी घटना या देशामध्ये घडावी लागते तरच एका रात्रीतनं बदल एखाद्या पक्षाचा घडतो. तशा प्रकारची फार मोठी घटना जरी घडलेली नसली लहान मोठ्या घटना असतील ज्याच्यातनं मी तुम्हाला सांगेन की जसं ज्या पैलवान महिला आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला होता. त्याच्यानंतर शेतकरी फार मोठ्या प्रमाणावरती मारले गेले होते त्या आंदोलनामध्ये आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मूलभूत गरजा असतील या मूलभूत गरजांकडे सातत्याने या सरकारने दुर्लक्ष केलं अशा प्रकारची टीका होते आणि ती टीका कुठेतरी खरी देखील आहे. पण आता या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती आपल्याला असं वाटतं की एका रात्रीनं सरकार बदलेल काय आपण सांगाल? या ठिकाणी काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं. 70 वर्ष राज्य केल्यानंतर ज्यावेळेस काम करत असताना काही चुका होत असतात आणि 2014च्या अगोदर 12-13ला जे मोठं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन काँग्रेसच्या विरोधात झालं भ्रष्टाचार बोकाळला आहे अशी परिस्थिती त्यावेळेस लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि म्हणून लोकांना बदलला हा अपेक्षित होता. त्यावेळेस नरेंद्र मोदीने असं आश्वासन या भारतीय जनतेला इथल्या लोकशाहीला दिलं की सबका साथ आणि सबका विकास या गोष्टीवर त्यांचा विश्वास ठेवला. धर्माच्या अजेंड्यावर त्यांनी निवडणुका लढून पाहिल्या पण त्यांना यश या ठिकाणी मिळालेलं नव्हतं. परंतु सबका साथ आणि सबका विकास याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी 2014ला नरेंद्र मोदींना संधी दिली. आणखी 5 वर्ष कमी पडत आहेत असं म्हणून आणखी 2019ला संधी दिली. पण गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांनी आश्वासनं दिली होती सबका साथ आणि सबका विकास हे काही दृष्टीपटात पडत नाही. प्रचंड बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे. प्रचंड महागाई या ठिकाणी वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आवाक्याच्या बाहेर वाढलेले आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांचे मोठे मोठे आंदोलन पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या ठिकाणी हिंदी पट्ट्यात झाले. ते आंदोलनसुद्धा चिरडून टाकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला. नंतर या ठिकाणी घटना बदलायची त्यांनी तयारी केली
आणि अशा अर्थाने या ठिकाणी जो गोदी मीडिया आहे हातात घेऊन मोठमोठ्या वल्गना करून जनतेवर एक अधिराज्य गाजवण्याचा हुकुमशाही प्रवृत्तीने त्यांचा जो प्रयत्न होता त्या पद्धतीने त्यांनी सगळे मीडियाला हातात घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या भारतीय जनतेला जी ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीचा वापर या ठिकाणी या जनतेनं करताना दिसून येत आहे. आणि किती जरी ताकदवान हुकुमशाह या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला ते लोकशाहीची एवढी मोठी ताकद आहे की या ठिकाणी त्याची ती ताकद कमी पडेल. आणि जनतेला अपेक्षा नसतं की एका दिवसात बदल व्हावा असा. मोदींना 10 वर्ष लोकांनी संधी दिलेली आहे. 10 वर्षामध्ये 10% जरी बदल झाला असता तरी जनतेने पुन्हा त्यांना संधी दिली असती. परंतु कुठल्याही पद्धती बदल न करता भ्रष्टाचारावर टीका करायची आणि भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत त्या नेत्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची. अशोक चव्हाणांवर आरोप केलेत आणि त्यांनी राज्यसभा दिली. अजित पवारांवर आरोप केलेत, अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं आणि हे काही जनतेला आवडलेलं नाही आहे. म्हणून जनता ही त्यांचा निर्णय आता घेणारा निकालाचा आता ट्रेंड सुरू आहे. अंतिम निकाल मोदींच्या विरोधात जाईल असा मला विश्वास वाटतो. अंतिम निकाल मोदींच्या विरोधात जाईल. अनेक मूलभूत गोष्टींकडे मोदींकडून अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. जरी आपण म्हणतो की भौतिक विकास फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे पण जे काही मूलभूत गरजा होत्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडे मोदींना लक्ष देता आलेलं नाही अशा प्रकारचं एक मत इंगनाने व्यक्त केलं आहे. हर्षलजी आपण सांगा, या देशामध्ये म्हणजे गेल्या 75 वर्षात नव्हते एवढे हायवेजचं काम या हजारो किलोमीटरच्या हायवेचं काम या देशामध्ये झालं. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जे काही काम झालं ते गेल्या 75 वर्षात झालं नाही अशा प्रकारचं काम या देशामध्ये झालं. विमानतळं जी होती विमानतळांची संख्या फक्त 62 होती ती आज 153च्या वरती गेलेली आहे. त्याच्यानंतर बाकी पण जे काही ज्याला आपण म्हणतो ना की पायाभूत ज्या काही सुविधा होत्या पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये मोदी सरकारने प्रचंड मोठं काम केलं आहे आणि ते काम म्हणजे हवेतलं नाही आहे त्याची आकडेवारी आज उपलब्ध आहे. आपण मुंबईपुरतं आपण महाराष्ट्रात मुंबईपुरतं आपण विचार करूया. मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली. मुंबईमध्ये कोस्टल रोडचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं आहे. जरी बुलेट ट्रेन आहे बुलेट ट्रेनला जरी फार मोठ्या प्रमाणावरती विरोध होत असला किंवा आता तिला विलंब लागत असला तरी देखील बुलेट ट्रेन येत्या काही वर्षामध्ये सुरू होणार आहे. आपण काय सांगाल या संपूर्ण जे काही मोठ्या पायाभूत गरजा आहेत याच्यावरती फार मोठं काम मोदींनी केलं आहे तरी देखील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झालं आहे. काय असं वाटतं आपल्याला की काय केलं पाहिजे आणखी? खरं तर सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळी मोदी सरकार यांनी चांगलं काम केलं आहे त्यावेळी त्याचं कौतुक देखील केलं आहे. ज्यावेळेस काही भूमिका नाही आवडल्या जनतेच्या विरोधातल्या होत्या त्याला विरोध देखील केला होता. सर्वात पहिले ज्यावेळी राजसाहेब गुजरातला गेले गुजरातचा विकास बघून सर्वात प्रथम राजसाहेबांनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. ज्या पद्धतीने त्यांनी गुजरातचा विकास केला त्याच पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचा विकास करावा. बुलेट ट्रेनचा प्रश्न राहिला तर ज्यावेळी राजसाहेबांनी सांगितलं की बुलेट ट्रेन फक्त मुंबई ते अहमदाबाद का मुंबई ते गुजरात का इतरही सिटी आहेत इतरही सर्व गोष्टी आहेत त्यावेळी बुलेट ट्रेनचा वापर आज बऱ्याच वेळा होतो आहे. म्हणजे आपला वेळ त्या ठिकाणी वाचतो आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांचे कामं जे अडथळा होत होता त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळाही निर्माण होत नाही आहे. विकास होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही फक्त मूलभूत गरजा ठीक आहे मूलभूत गरजा मान्य आहे आपल्याला पण रस्ते वीज पाणी ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहे. आज महाराष्ट्रामध्ये विचार केला गेला तरी महाराष्ट्रात अनेक उद्योजक आले रोजगार निर्मिती झाली. मुळात ज्यावेळी त्यांचा आरोप होतो की महाराष्ट्राबाहेर रोजगार गेले महाराष्ट्राबाहेर कंपन्या गेल्या 10 वर्षापैकी 7.5 वर्ष उद्धव ठाकरेंकडे होते त्यावेळेस कंपन्या का बाहेर गेल्या हा विचार उद्धव ठाकरेंनी नाही केला. मग आज ज्यावेळी नरेंद्र मोदी किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व विचार करतं आहे महाराष्ट्रामध्ये विकास येतो आहे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत तर ही अडवणूक कुठे झाली? आज विकास तरी होतोच आहे ना. विकास तर होतोच आहे. विकास कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबलेला नाही आणि असं असताना सातत्याने जी काही टीका होत असते ती टीका फक्त विरोधाला विरोध करायचा आहे म्हणून टीका होत असते. असं आता हर्षलदादांनी आपल्याला सांगितलं आहे. चंद्रमणी वाघ आपण या संपूर्ण घटनेकडे आपण अतिशय बारकाईने बघतो. तुम्ही पत्रकार देखील आहात. तुम्ही राजकीय वंचित सारख्या पक्षामध्ये तुम्ही एक राजकीय भूमिका देखील तुमची वठवत असतात. सातत्याने जो काही विचार होतो आहे की बाबा या देशातलं जे काही संविधान ते बदललं जाईल. जसं आता राजसाहेबांचं आपली चर्चा झाली होती. राजसाहेबांची चर्चा सुरू असताना राजसाहेबांनी जी
शिवाजी पार्कला या महाराष्ट्रामध्ये शेवटची सभा झाली. त्या शेवटच्या सभेमध्ये मोदींना सांगून टाकलं त्यांनी की एकदा काय घटनेच्या बाबतीत सांगून टाका, म्हणजे यांचे सगळ्यांचे गळे बंद होतील, यांचे घसे बसतील आणि संविधान बदलणार की नाही बदलणार, अशा प्रकारचा अगदी थेट सवाल त्यांनी मोदींना मोदी व्यासपीठावरती असताना त्यांनी विचारला होता. आणि मोदींनी असं सांगितलं आहे की या देशाची घटना कोणी येऊ शकत नाही, कोणी बदलू शकत नाही, आम्ही देखील बदलू शकत नाही, कोणाचा बाप बदलू शकत नाही. तरी देखील वारंवार घटनेच्या बाबतीमध्ये जी काही टीका केली जाते ती का केली जाते, काय भीती आहे? आबासाहेब, प्रश्न असा आहे की ज्या देशाची समाजव्यवस्था ही सुदृढ असते त्या देशाची लोकशाही सुदृढ असते. परंतु इथली जी समाजव्यवस्था आहे 2014पासून जेव्हा मोदी आलेले आहेत तेव्हापासून इथे धर्मवाद आणि जातीवाद फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पायाभूत सुविधा ही वेगळी गोष्ट. कसं आहे की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करत असतो. पोट भरायला तर कुत्रं पण पोट भरतं, परंतु त्याला स्वाभिमान असायला पाहिजे. आणि आमचं भारताचं जे संविधान आहे ही स्वाभिमान शिकवतं. प्रत्येकाला प्रत्येकाचा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ह्या प्रकारात हे व्हायला पाहिजे होतं, परंतु ते कुठे दिसत नाही. परंतु मोदी सरकारने फक्त पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधलं. मात्र इतर ठिकाणी तुम्ही बघाल तर 18% GST झालेला आहे, गॅसचे भाव वाढलेले आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न देखील उपस्थित आहेत. या प्रश्नांकडे सपशेलपणे दुर्लक्ष करून फक्त ठराविक काही लोकांचा एक ग्रुप एका बाजूला आला आणि तो ग्रुप फक्त सांगतोय की काम होतंय. तसा प्रकार मुळीच नाही. आणि म्हणून श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटलं होतं की महाराष्ट्रात जर आम्ही बरोबर आलो तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही एकत्र आलो तर BJPची ताकद इथं कुठलीही चालणार नाही. परंतु ठीक आहे, ते झालं नाही. पण तरीही आमची अशी आपण बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांची जी काही भूमिका आहे अतिशय संशयास्पद होती आणि ती जी काही भूमिका आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने बघितली. याची डोळा बघितली आणि बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झाला. नानासाहेब, आपण देखील वंचितचे कार्यकर्ते होतात, आपण देखील बाळासाहेबांना मानणाऱ्यांपैकी एक आहात तुम्ही. बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही निर्णय घेतला यावेळेला त्या निर्णयाच्या बाबतीत आपण काय सांगाल? बाळासाहेब ओपन झाले का? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये फार मोठी, आता आपण म्हणतो की फार मोठी एक आघाडी अशी आहे की ती चर्चा करते का की बाबा अशा पद्धतीने बाळासाहेबांनी निर्णय घ्यायला पाहिजे, आपण काय सांगाल? बाळासाहेबांसोबत मी काम केलेलं आहे. बाळासाहेबांना फार मोठा वारसा आहे. बाळासाहेबांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही भारताची राज्यघटना लिहिलेली आहे आणि संपूर्ण दलित समाजाला खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगण्यासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. संपूर्ण दलित नाही, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी त्यांचं आयुष्य अतिशय सुंदर रीतीने जगता यावं यासाठी त्यांनी संविधानमध्ये आपले नमूद करून ठेवलेलं आहे. असं असताना बाबासाहेबांनी देखील सांगितलं होतं की तुम्हाला या देशाची राज्यकर्ते जमात बनायची आहे. असं असताना पक्षांतर्गत फार मोठ्या प्रमाणात वंचितच्या लोकांना एकत्र करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. परंतु यावेळेस संविधान बदल जो होतो आहे त्याच्या विरोधातमध्ये संपूर्ण समाजामध्ये वातावरण होतं आणि अशा वातावरणामुळे एका हुकुमशाहीला लढण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज होती, अशी जनतेची अपेक्षा होती. अशा व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य जनतेचं असं मत होतं की या ठिकाणी इंडिया आघाडीबरोबर किंवा महाराष्ट्राच्या आघाडीबरोबर बाळासाहेबांनी युती करायला आवश्यक होतं. पण युती करताना देखील सन्मानजनक युती झाली पाहिजे अशी बाळासाहेबांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या या जागा वाटपामध्ये कुठंतरी तडजोड होऊ न शकल्यामुळे ती युती ही झालेली नाही. त्याच्यामुळे जातीवादी पक्षांना या ठिकाणी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मदत झाल्याचं दिसून येतं आहे. म्हणून या बाबतीत राजकीयदृष्ट्या पुन्हा फेरविचार होणं आवश्यक आहे असं मला असं वाटतं. राजकीय बाबतीमध्ये या दृष्टीने पुन्हा फेरविचार होणं आवश्यक आहे. मुळात बाळासाहेबांची भूमिका संशयास्पद होती अशा प्रकारचं माझं विचारणं आहे. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? सुरुवातीला श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती केली आणि त्यांच्याशी युती करून त्यांनी म्हटलं हो, आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मांडतायत ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आले. त्याच्यानंतर जी इंडियाचं जी मोठ बांधल्या गेली त्याच्यात बाळासाहेबांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सन्मानाने जागा द्या. परंतु इथले जे कथित सेना असेल,
उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, हे तिघं पक्षांनी बाळासाहेबांना जे स्पेस द्यायला पाहिजे होती किंवा जे बरोबरीला घेण्यासाठी जी वागणूक द्यायला पाहिजे त्या प्रकारची वागणूक मिळाली नाही. मला तर निश्चित असं वाटतं की कदाचित जर बाळासाहेबांना जर महाराष्ट्रात बरोबर घेतलं असतं तर इथे BJPला फक्त 5 ते 7 जागा मिळाल्या असत्या. पूर्ण SCची ताकद, मुसलमानांची ताकद, OBCची ताकद ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या मागे राहिली असती. आपल्याला जो आज ट्रेंड दिसतो आहे हा ट्रेंड याच्यामुळेच थोडाफार कुठेतरी तुम्ही बघाल निकालानंतर की हा ट्रेंड जो आहे, जी मतांची जर आकडेवारी पाहिली तिथं बाळासाहेबांच्या मतांची टक्केवारी, वंचितची टक्केवारी यांच्यात जर फरक केला तर निश्चित काही उमेदवार पडतील किंवा वंचितचे 2-3 उमेदवार तरी इथे निवडून येतील असं आम्हाला महाराष्ट्रात वाटतं. चंद्रवळे वाघांचं म्हणणं आहे की 2-3 उमेदवार तरी वंचितचे या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि कुठेतरी या संपूर्ण BJPला या जी काही घोडदौड चालली आहे त्याला पायबंद घालण्याचं काम वंचिततर्फे होणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. त्या ब्रेकनंतर पुन्हा आपण या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. नवीन काही आपल्यासोबत पाहुणे येणार आहेत आणि या पाहुण्यांसोबतच आपण चर्चा पुन्हा सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. नमस्कार, मी सचिन बागुल, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती शासकीय गोदाम नगावबारी धुळे या ठिकाणी आता सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली आहे. आपण पाहत आहोत या मतमोजणीच्या केंद्राबाहेर वाहनांच्या फार मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. खूप मोठी गर्दी झालेली आहे. मतदानाच्या निकालाची काय अवस्था आहे ती आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आलेले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे.
आपण पाहतो ही प्रवेशद्वारावरची ही दृश्य आहेत आणि प्रवेशद्वारावर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे. कुणालाही आत येताना प्रशासनाने जे पासेस दिलेले आहेत ते पासेस पाहिल्याशिवाय किंवा ते पासेस खात्री केल्याशिवाय कुणालाही आत मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश दिला जात नाही आहे. ज्याच्याकडे पास असेल त्यालाच या मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो आहे. त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींसाठी देखील मध्ये मीडिया कक्षाची स्थापना केलेली आहे. आपण पाहत आहात या ठिकाणी गेटवर पोलीस अधिकारी पासेस चेक करीत आहेत आणि हे पासेस चेक करीत असताना खात्री करूनच प्रवेश दिला जातो आहे. या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या परिसरात बाहेर मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनं पार्किंग केलेली आपण पाहतोय. त्याचप्रमाणे इकडे आपण या ठिकाणी जर पाहत तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात आहे आणि पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे आपण सर्व या ठिकाणी ही परिस्थिती पाहू शकतात. स्वतः या सर्व मतमोजणीच्या प्रक्रियेवर पोलीस अधिकारी रेड्डी साहेब आहेत, काळे साहेब आहेत, हे स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. अत्यंत पारदर्शकपणे अत्यंत काटेकोरपणे मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडावी अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. या मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुरुवातीला ओळखपत्र कक्ष आहे. या ठिकाणी ओळख परेड करूनच मग नंतर प्रवेश दिला जातो. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतो मेटल डिटेक्टर या ठिकाणी लावण्यात आलं आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू असेल तर या ठिकाणी त्याचं डिटेक्शन केलं जातं आहे आणि ही सगळी अत्याधुनिक यंत्रणा आपण या ठिकाणी पाहतात. पोलीस प्रशासनानं हा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ही तपासणी जी आहे आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी या ठिकाणी केली जाते. कुणाकडे मोबाईल आहे का, कुणाकडे काही संशयास्पद वस्तू तर नाही ना, अत्यंत काटेकोरपणे या ठिकाणी तंत्रशुद्धपणे ही तपासणी केली जात आहे आणि त्या दृष्टीनंच या ठिकाणी मध्ये संबंधितांना प्रवेश दिला जातो आहे. तसेच आपण या ठिकाणी पाहतो आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. हे आपण समोर जे पाहत आहात ते मतमोजणी केंद्राचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथून आता जे आहे ते नगावबारी परिसरातील शासकीय गोदाम आहे. त्या शासकीय गोदामामध्ये मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. प्रवेशद्वारावर देखील आपण पाहतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. प्रवेशद्वाराच्या आत देखील आपण पाहतोय पोलीस प्रशासनाची वाहन व्यवस्था. त्याचप्रमाणे इथे देखील एकदा नव्हे दोनदा नव्हे तर प्रत्येक ठिकाणी अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली जात आहे आणि तपासणी करूनच मगच आत प्रवेश दिला जातो आहे. समोर पाहतोय आपण ही जी मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ते या गोदामात सुरू आहे आणि या गोदामामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे पासेस इश्यू केलेले प्रतिनिधी जे आहेत त्यांना प्रवेश दिला जातो आहे. माझ्या उजव्या बाजूला आपण पाहतो या ठिकाणी मीडिया कक्ष आहे. या मीडिया कक्षातून जी आहे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे अद्ययावत माहिती जी आहे ती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली जाते आणि तिथून मग ती माहिती आपण वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे त्याची आकडेवारी जी आहे ती सर्व जनतेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि संपूर्ण पडताळणी अंतीच ही आकडेवारी जी आहे ती माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी दिली जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींची गर्दी या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर झालेली पाहतोय. अशा पद्धतीने एकंदरीतच या संपूर्ण निवडणुकीचं जे आहे ते नियोजन आपण पाहिलेलं आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. टपाली मतदानाची अगोदर मतमोजणी झालेली आहे आणि ही टपाली मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर आता EVM यंत्रांची जी मतमोजणी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे आणि वेळोवेळीच्या अपडेट्स आम्ही आपणासमोर या मतमोजणीच्या पोचविणार आहोत. पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. नमस्कार, मी सचिन बागुल, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती आज सकाळी नगावबारी शासकीय गोदाम या ठिकाणी सुरू झालेली आहे. सकाळी 8 वाजेपासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण पाहतो या ठिकाणी अगोदर टपाली मतदान जे आहे त्याची मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे आणि टपाली मतमोजणीच्या नंतर या ठिकाणी EVM यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो ही आजचे दृश्य आहेत ही मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि मतमोजणीच्या या प्रक्रियेत सर्व शासकीय यंत्रणा सर्व मतमोजणीची जी यंत्रणा आहे ती संपूर्ण गुंतलेली आपण या ठिकाणी पाहत आहोत. वेगवेगळ्या टेबल्सवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. या मतमोजणी दरम्यान
अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते आहे. त्यासाठी उमेदवारांचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हे या मतमोजणीच्या परिसरात आलेले आहेत. प्रशासनानं त्यांना पासेस इश्यू केलेले आहेत. पासेसशिवाय कुणालाही या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला नाही आणि ज्याच्याकडे पास असेल त्यानेच या ठिकाणी मतमोजणी केंद्रात यावं अशा पद्धतीची लोक यंत्रणा या ठिकाणी आहे. अत्यंत कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हा परिसर जो आहे या परिसरात आपण पाहतो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि माध्यम प्रतिनिधींसाठी मीडिया कक्ष या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्या मीडिया कक्षाच्या माध्यमातून जी आहे ती मतमोजणीची सविस्तर आकडेवारी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय उमेदवारांच्या प्रतिनिधींबरोबरच या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये किंवा या संपूर्ण लोकसभा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे ते राजकीय पक्षांचे प्रमुख देखील या ठिकाणी आहेत. आपण माझ्या डाव्या बाजूला पाहतोय डॉक्टर सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार जे आहेत त्यांचे प्रतिनिधी अनुपजी अग्रवाल हे धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख आहेत आणि या निवडणुकीच्या संपूर्ण वातावरणात त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. आपण इकडे पाहतोय वैशाली शिरसाट आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेची संपूर्ण आकडेवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी घेत आहेत. त्याचबरोबर आपण या मतमोजणीच्या प्रक्रियेत संपूर्ण पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत. आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष जे आहेत मनोज गर्दे आहेत, आमचे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील आहेत, ते देखील या ठिकाणी संपूर्ण आकडेवारीवर लक्ष ठेवून आहेत आणि हे आकडेवारी कशा कशा पद्धतीने येते ते आपल्या सर्व पत्रकार बांधवांमार्फत जनतेपर्यंत त्याची इत्थंभूत माहिती कशी पोहोचली जाईल यासाठी संपूर्ण पत्रकार बांधव या ठिकाणी कार्यरत आहेत. मीडिया कक्षाच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. वेळोवेळीचे अपडेट्स आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल.